नमस्कार मंडळी, मी दिव्या जोगळे, मी उद्योजक होणारच तर्फे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की निवडणुकीचे वारे आता जोरदार सध्या चालू आहे। महाराष्ट्राच्या तसेच भांडूपच्या भवितव्याची निवडणूक आहे। मंडळी, आज भांडूपकरांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे, हे तुम्हालाही माहिती असेल। तर त्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांच्यावर तोडगा काढण्यासाठी मनसेचे उमेदवार श्री शिरीष सावंत सरांना आज आपण भेटणार आहोत। तर चला तर मग आपण त्यांना भेटूया। नमस्कार। तर भांडूप म्हणजे कोकणच, तुम्ही सुद्धा कोकणातलेच आहात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, अर्थात भांडूपची ओळख ही कोकण म्हणून आहे आणि मी सुद्धा कोकणातला आहे, त्याच्यामुळे दुग्धशर्करा योगच म्हणायला पाहिजे। परंतु एक गोष्ट अजूनही अधोरेखित करू इच्छितो की भांडूप कोकणचं मोठ्या प्रमाणात आहे, पण आता हे नवीन नवीन जे कॉम्प्लेक्सेस होत आहेत तिथेही बऱ्याच प्रमाणात इतर प्रांतिक भागातून आलेले लोक आहेत आणि जरी म्हणजे जास्त मेजॉरिटी जरी कोकणी असली तरी इतर प्रांतातले लोक देखील आहेत। परंतु एक गोष्ट महत्त्वाची की इथे सर्व प्रांतातले लोक एकमेकांशी खेळीमेळीने राहत आहेत। सध्या असं बोललं जाते की मनसेने स्थानिक उमेदवार न देता बाहेरचा उमेदवार दिलेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप कमी लोकांना माहिती आहे की तुम्ही सुद्धा भांडूपकरच आहात। पहिली गोष्ट म्हणजे मी स्थानिक नाही, बाहेरचा आहे हे कोणी ठरवलं? मी भांडूपमध्ये माझ्या शालेय जीवनामध्ये राहत होतो। भांडूपमध्ये माझे अनेक नातेवाईक आहेत, माझं येणं जाणं आहे भांडूपमध्ये, भांडूपमधल्या प्रश्नांची मला जाण आहे। मी मनसेच्या माध्यमातून यावेळी 18 वर्ष या विभागामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत काम करत आहे, त्यामुळे मला भांडूप पूर्णपणे परिचित आहे। दुसरा मुद्दा असा की ज्यावेळी शिवसेनेचे जे आमदार होते लीलाधर डाके, ते चुनाभट्टीला राहायचे, ते इथे आमदार होते, म्हणजे बाहेरचा आणि स्थानिक हा मुद्दा येऊ शकत नाही। त्यासाठी जर पोटात आग असेल काही काम करण्याची, काही घडवण्याची, तर तो कुठूनही येऊन काम करू शकतो। तर सर, पक्षाच्या स्थापनेपासून अनेक राज्यव्यापी चळवळी तसेच आंदोलनात तुम्ही सहभागी होतात। राजसाहेबांची खूप विश्वासू म्हणून तुम्ही कामही केलेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी राजसाहेबांबरोबर या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून त्यांच्याबरोबर आहे। त्यापूर्वी मी शिवसेनेमध्ये, भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे। मी मुंबई युनिव्हर्सिटी स्टुडंट काउन्सिलचा एक्झिक्युटिव्ह मेंबर होतो। मी विद्यार्थी चळवळीत भाग घेतलेला आहे आणि त्यानंतर राजसाहेबांबरोबर ज्या ज्या मनसेची आंदोलन झाली त्या सर्वांमध्ये मी भाग घेतलेला आहे। तर पुढचा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की भांडूपमधील सर्वात जटिल आणि महत्त्वाचा प्रश्न काय येतो? तर भांडूपची वाहतूक व्यवस्था, बरोबर। CST पासून तसं बघायला गेलात तर भांडूपला येईपर्यंत आपल्याला 45 मिनिटं लागतात, तर तेवढाच वेळ आपल्याला भांडूप स्टेशन ते टेंबीपाड्याला पोहोचण्यासाठी लागतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुख्यतः हा जो वाहतुकीचा प्रश्न आहे तो LBS रोड म्हणजे जंगलमंगल रोड जिथं सुरू होतो तिथपासून ते पूर्ण म्हणजे जंगलमंगल रोडची जी काय म्हणतात ते दम घुटला आहे ज्याला असं म्हणतो हिंदीमध्ये, तसं झालेलं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये एवढी रस्ता रुंदीकरण खूप लांबलेलं आहे आणि दुकानं आणि त्यानंतर थोडं थोडं एन्क्रोचमेंट या सगळ्या ह्याच्यामुळे त्याच्यावरती खूप ताण आलेला आहे या रस्त्यावरती, कारण तो पारंपरिक अनेक वर्षापूर्वीचा रस्ता आहे। आत्ता लोकसंख्या वाढली आहेत, इमारती झाल्यात, त्या सर्व लोकसंख्येला तो सामावून घेऊ शकेल एवढा रस्ता राहिलेला नाही, गाड्यांची संख्या वाढलेली आहे। परंतु यावर काहीतरी ठोस उपाय व्हायला हवा। जो रस्ता याच्यामध्ये आहे DP इम्प्लिमेंटेशन व्हायला हवेत आणि ते रुंदीकरण होऊन रस्ता व्हायला पाहिजे, तर ही ट्रॅफिकची समस्या सुटेल। परंतु यावर कोणत्याही पक्षाने आत्तापर्यंत जे या भागातून निवडून गेले त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे। तर भांडूपचे अरुंद रस्ते ही सुद्धा फार मोठी, बघायला गेला तर मोठी समस्या आहे, तर त्याबद्दल काय? सगळेच म्हणजे जो मुख्य रस्ता ज्याला आपण मेन स्ट्रीट म्हणतो ती जंगलमंगल रोडही अरुंद आहे, त्याला जोडणारे सर्व अंतर्गत रस्ते सुद्धा चिंचोळे आहेत। गाड्यांची संख्या वाढते आहे, मोटरसायकलची संख्या वाढते आहे, लोकसंख्या वाढते आहे। हा खूप जटिल प्रश्न आहे आणि त्याच्यावरती शासन स्तरावर काहीतरी ठोस उपाय व्हायला हवी आणि त्यासाठी मी प्रयत्नशील राहील। तसेच भांडूपच्या रुग्णालयांबद्दल बोलायला गेलात तर कोणी सिरियस असेल तर वाडिया, केम तसेच मोठे मोठे हॉस्पिटल तर ते भांडूपमध्ये असायला हवेत असं? भांडूपमध्ये अजिबात आरोग्य व्यवस्था नाही। भांडूपमध्ये कोणतंही नामवंत असं इस्पितळ नाही, शासकीय रुग्णालय नाही। भांडूपच्या लोकांना इथून जर रुग्णाला जर न्यायचं असेल तर सायन हॉस्पिटल किंवा या बाजूला ज्याची ऐपत असेल तर फॉर्टिस, पण शासकीय रुग्णालय किंवा महानगरपालिकेचं एक रुग्णालय होणं आवश्यक आहे।
ज्यावेळी 2009मध्ये मनसेचे आमदार होते आणि आमचे 3 नगरसेवक होते, त्या तिन्ही नगरसेवकांनी हा विषय मोठ्या प्रमाणात शासन स्तरावर, महानगरपालिका स्तरावर घेतला होता. त्यासाठी नाहूरमध्ये जागा देखील त्यांनी आयडेंटिफाय केली होती. परंतु संपूर्णच काही राजकीय हस्तक्षेप आणि शासनाची उदासीनता यामुळे तो विषय मार्गी लागला नाही. परंतु मला आशा आहे की जर मला संधी मिळाली तर मी तो विषय नक्कीच धसास लावेन. तर सर, भांडूपमध्ये काही वर्षांपूर्वी नशेचे प्रकरण खूप वाढले होते, तर तुम्हाला काय वाटतं, भांडूपमध्ये नशा मुक्ती केंद्र असायला पाहिजे का? भांडूपमध्ये तरुणाई प्रचंड प्रमाणात आहे, परंतु त्या तरुणाईला कुठेही मार्गदर्शन नाही. काही ठिकाणी शिक्षणाचा अभाव असल्यामुळे तरुण पिढी, त्याबरोबरच नोकरी धंदे याचाही काही कुठे स्कोप नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात तरुण पिढी नशेकडे आहारी जात आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढलेली आहे. या तरुणाईला मार्गदर्शन करणं आणि नशामुक्ती केंद्र उघडणं ही अत्यंत काळाची गरज आहे आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत आणि मी त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. नवतरुणांना रोजगार तसेच स्वयंरोजगारासाठी तुम्ही कसे सहकार्य कराल? दुर्दैवाने भांडूप पट्ट्यामध्ये खूप मोठमोठ्या कंपन्या होत्या, परंतु आज त्या कंपन्या जाऊन तिथे मोठमोठे टॉवर्स उभे राहिले आहेत. तरुणांना स्वतःसाठी रोजगार इथं उपलब्ध नाहीत. रिक्षा चालवणे या व्यतिरिक्त असा कोणताही ठोस रोजगार उपलब्ध नाही. राजसाहेबांचे जे व्हिजन आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो, या धर्तीवरती आपण प्रयत्नशील राहणार आहोत. आणि ही तरुण पिढी ही उद्या देशाचं भवितव्य आहे आणि त्यांना घडवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तसेच सर, बघायला ड्रीम्स मॉलमध्ये 1000हून अधिक गाळे होते, तर 5000हून अधिक लोकांना तिथे रोजगार मिळत होता, ते आता बंदच पडलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल पुढचं नियोजन? ड्रीम्स मॉल अतिशय दुर्दैवी घटना झाली. त्यावेळी प्रचंड मोठी आग लागून तो एक संपूर्ण कॉम्प्लेक्स बंद पडलेला आहे. खूप सुंदर आणि त्यावेळी पहिला असा हा भांडूपमधला प्रकल्प होता. दुर्दैवाने त्याला कोणाची तरी नजर लागली आणि आज तो बंद आहे. शासन स्तरावर प्रयत्न करून त्याला जर कोणी पुन्हा एखादा JV पार्टनर घेऊन, किंवा मला असं वाटतं की त्याचे जे प्रमोटर्स होते त्यांचे आर्थिक विषय आहेत, परंतु त्यावर देखील तोडगा निघू शकतो. काही बँका त्यासाठी पुढे येऊ शकतात. तो जरी गुंतागुंतीचा आणि जटिल प्रश्न असला, तो न्यायप्रविष्ट असला, तरी त्याच्यावरती कुठे ना कुठेतरी तोडगा काढणं आवश्यक आहे. कारण ती जागा आज निष्कारण एका मोक्याच्या ठिकाणी असून सुद्धा निष्कारण अशी पडलेली आहे. भांडूपमधील तरुणांना खेळाचे मैदान उपलब्ध नाही आहे. त्यांनी खूप मोठमोठे खेळ खेळून आपल्या महाराष्ट्राचे नावही मोठे केलेले आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? भांडूपमध्ये तरुणाईला खेळायला कोणतीही मैदानं नाहीत, ही जरी वस्तुस्थिती आहे. याचं कारण असं की कोणत्याही राजकीय पक्षाने जे DP इम्प्लिमेंटेशन असतं त्याच्याकडे प्रयत्नशील नव्हते, त्यांनी ते केलेलं नाही आहे. भांडूपमध्ये कबड्डी, खो खो आणि असे काही तुरळक खेळ वगळता क्रिकेटसारख्या खेळामध्ये फार प्राधान्य होत नाही आहे. याचं कारण मैदानं नाही आहेत. मला असं वाटतं की आपण त्या स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत आणि मैदानं उपलब्ध करून देणं ही आपली जबाबदारी आहे असं मी समजतो. आमचा प्रश्न आहे, चाळ सिस्टममधून आता बिल्डिंग वाढत आहेत, लोकसंख्या वाढते, पाण्याचा प्रश्नही वाढतोय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? या ठिकाणी झोपू योजनेअंतर्गत मोठमोठे टॉवर्स होत आहेत. एक समाधान त्या लोकांना आहे की चाळीतून आपण टॉवर्समध्ये राहायला गेलो, हे जरी समाधान त्यांना वाटत असलं तरी त्यांची त्रासातून मुक्तता झालेली नाही आहे. कारण ते टॉवर्स उभे राहताना जो इतर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या विषय आहेत त्याच्यावरती कोणी लक्ष दिलेलं नाही आहे. उदाहरणार्थ जे रोड्स आहेत त्या रोडची ती लेवल खाली गेल्यामुळे सर्व टॉवर्सच्या खाली पाणी जमा होतं. त्यामुळे त्या लोकांना जर बिल्डिंगमधून टॉवरमधनं खाली उतरल्याबरोबर गुडघाभर पाण्यामध्ये पावसात काही ठिकाणी तर कमरे एवढं पाणी पडतं. कारण भांडूपचा एक जो टोपोग्राफी ज्याला म्हणतो ती अशी आहे की भांडूपला प्रचंड नाल्यांनी वेढलेलं आहे आणि पावसामध्ये हे डोंगरातून आलेलं पाणी नाल्याद्वारे हे इथं जिथं उथळ जागा असेल तिथं जमा होतं. म्हणजे संपूर्णपणे जंगलमंगल रोडपर्यंत पाणी जमा होतं. मला असं वाटतं की जसं शासन स्तरावर प्रयत्न करून आज हिंदमाताचं पाणी जसं ड्रेन करून बाहेर पाठवलं जातं, तशा पद्धतीने काही उपाययोजना करता आली तर पाहायला पाहिजे. कारण हा कायमस्वरूपी प्रश्न आहे, त्याच्यावरती एक ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे.
भांडूपमध्ये चांगला बस डेपो पण नाहीये, बस रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जातात, त्यामुळे पुन्हा एकदा ट्रॅफिकचा प्रश्न उद्भवतो. भांडूपमध्ये बस डेपो नाही, मुलुंडमध्ये बस डेपो आहे, विक्रोळीमध्ये बस डेपो आहे. खरं म्हणजे भांडूपची एवढी मोठी लोकसंख्या आहे, परंतु त्यांना मुलुंडवरनं येणाऱ्या बसेसवरती किंवा विक्रोळीवरनं येणाऱ्या बसेसवरती अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे पर्यायाने इथे लोकांची दळणवळणाची व्यवस्था नाही, रिक्षावरती अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. मी त्यासाठी प्रयत्नशील राहील. भांडूपमध्ये फेरीवाल्यांची संख्याही खूप वाढलेली आहे, तर अर्धे रस्ते त्यांनीच भरलेले असतात फेरीवाल्यांनी, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा प्रश्न अतिशय नाजूक आहे. याचं कारण असं की हे मी मान्य करतो की फेरीवाले आहेत, फेरीवाल्यांची संख्या वाढली आहेत आणि त्यांच्यामुळे रस्त्याचं थोडं ज्याला अतिक्रमण होत आहे. परंतु विषय असा आहे की फेरीवाले ही सुद्धा लोकांची किंवा जनतेची गरज आहे, कारण सगळ्या लोकांनाच स्टोर्समध्ये जाऊन खरेदी करणं परवडत नाही. त्याच्यामुळे त्यांना ते सोयीस्कर पडतं की फेरीवाल्यांकडनं खरेदी करणं आणि ही त्यांची तशी जनतेची दोघांची गरज आहे. परंतु त्याचं देखील जर नियोजन केलं, काही हॉकर्स झोन तयार केले किंवा त्यांना नियोजितपणे जागा आखून दिल्या, तर मला असं वाटतं की हा प्रश्न सुटू शकतो आणि त्याच्यावरती एक गंभीरपणे काम करणं आवश्यक आहे. तर पुढचा प्रश्न, आपण काही वर्ष टाटांसारख्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम केले, तर त्याचा फायदा तुम्हाला या क्षेत्रात होतोय का? मला नक्कीच त्याचा फायदा होतो. नियोजनबद्ध काम करणं आणि चिकाटीने काम करणं, ह्या दोन्ही गोष्टी मी कॉर्पोरेटमध्ये शिकलेलो आहे. त्याच्यामुळे मी मनसेमध्ये जेव्हा मी बॅक ऑफिस बघत होतो किंवा संपूर्ण म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो, पक्षाची भारत निवडणूक आयोगाकडची नोंदणी आणि त्याची घटना लिहिण्यास मदत करणं, तेव्हापासून ते आत्तापर्यंत सर्व पत्रव्यवहार असो किंवा जी सिस्टीम बसवणं त्या मी करत असतो. अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका लागतात, जे कार्यक्रम घडतात, राज्यसभेच्या सभा असोत, मोर्चे असोत, आंदोलनं असोत, त्याचं नियोजन मी करत असतो आणि मला त्याचा गाढा अनुभव आहे आणि त्याचा मला नक्कीच इथे उपयोग होणार आहे. तर सर, आता लास्टचा प्रश्न मी तुम्हाला विचारते, आपल्या माणसांना आपल्या भाषेत तुम्ही काय अपील कराल? मालवणी भाषा. मी तुमच्यातलोच असं आहे, मी तुमचोच असं आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या विश्वासात तोडं जाऊ देऊचंही नाही. तुम्ही आम्हाला तुमचा खूप अमूल्य वेळ दिलात आणि आमच्या चर्चेत सहभागी झालात. भांडूपच्या काही समस्याबद्दलही आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. तर मंडळी, आता तुम्हाला ठरवायचं आहे, परिवर्तन व बदल घडवायचा आहे का? परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, बरोबर ना?